राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बरेच लोक विचारतात की तुझा फेवरेट नेता कोण आहे. मित्रांनो, त्याच्यावरच आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे. मित्रांनो, सततच्या निवडणूक पराभवानंतर आणि संघटनात्मक अडचणी असूनही हा माणूस माझा आवडता राजकारणी आहे. लोक विचारतात, तुला यात नक्की दिसतं तरी काय? ठीक आहे, तर आज सांगतो मला राहुल गांधींमध्ये नेमकं दिसतं तरी काय. गिनीज बुकवाल्यांनी तपास केला तर कदाचित त्यांना आढळेल की मानव इतिहासाच्या 5,000 वर्षात इतका अपमान, निंदा, शिवाशाप एखाद्या व्यक्तीला सहन करावे लागले तितके राहुल गांधींना झाले आहेत. आणि तरीही ते ना हिटलरसारखे आहेत, ना चंगेज खानसारखे, ना ईदी अमीनसारखे. त्यांनी कधी अमानुष किंवा क्रूर कृत्य केले नाही. त्यांची एकच चूक की ते एका विशिष्ट घराण्यात जन्माला आले. त्यांना हटवण्यासाठी, हादरवण्यासाठी, संपवण्यासाठी अनेक वर्षापासून एक व्यवस्थित निधी पुरवठा केलेली, समन्वित आणि संघटित मोहीम सुरू आहे. पण त्यांची आंतरिक ताकद बघून माणूस ढळतच नाही. जगात असा कोण आहे ज्यांच्या वडिलांबरोबर, आईबरोबर, बहिणींबरोबर, आजोबा, आजी, पणजोबा, खापपणजोबा यांनाही शिव्या घातल्या जातात. तर पूर्वजांबद्दल गलिच्छ कथा तयार केल्या गेल्या आणि उत्तर मात्र 6व्या पिढीतील मुलाकडून मागितले जात आहे. मानव इतिहासात अभूतपूर्व. पण हा माणूस सतत हसत राहतो, कधी पलटवार करत नाही, कटुता दाखवत नाही, कोणासाठीही तोंडातून गलिच्छ शब्द काढत नाही, सूड उगवत नाही. तो मोहब्बत की दुकानची भाषा करतो, शिव्या देणाऱ्यांनाही मिठी मारतो, फसवणूक करणाऱ्यांनाही शुभेच्छा देतो. अशा व्यक्तीचा द्वेष कोणी कसा करू शकतो? मी तर करू शकत नाही, पण कारण अजूनही आहेत. काही जण म्हणतात, तुम्ही आणीबाणीची आठवण का काढता? का बरं काढली जाते? कारण राहुल लोकशाहीवादी आहे. तो स्वतःच्या इच्छेपेक्षा इतरांचं मत चालू देतो, मित्रांचं ऐकतो, मानतो. समोरच्या व्यक्तींचा हुकुमशहाचं समर्थन करण्यासाठी तुम्ही हे म्हणू शकत नाही की अरे तू स्वतःही हुकुमशहा आहेस, मग काय करायचं? आणीबाणीची आठवण करून द्या. तू नसशील पण तुझी आजी तर हुकुमशहा होती, हे वारंवार बोललं जातं. तसेच नेहरूंचे स्त्रियांबरोबरचे फोटो दाखवले जातात. का? कारण लोकांवर पाळ ठेवणाऱ्या, स्वतःच्या पत्नीशिवाय इतर स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या नेत्यांच्या बचावासाठी तुम्ही हे म्हणू शकत नाही की राहुल तूही चरित्रहीन आहेस. 2 दशकांच्या राजकीय कारकिर्दीत राहुलवर चरित्रहीनतेचा किंचितही आरोप नाही. मग तुम्ही म्हणता तू नाहीस पण तुझे पणजोबा तसे होते. आणि काही बनावट फोटो हे सोशल मीडियाच्याद्वारे फिरवले जातात. 1947 पासून बोफोर्सपर्यंतच्या घोटाळ्यांची मोठी यादी दाखवली जाते. का? कारण 2004 पासून केंद्र आणि राज्यातील सरकारमध्ये राहुल एका फोनवर मोठी मोठी कामं करून घेण्याच्या स्थितीत होते. आणि मनावर घेऊ नका, 2014 नंतरही ते असेच कामं करतात. पण कंत्राटं, कमिशन, बेहिशेबी मालमत्ता किंवा भ्रष्टाचाराचा चिमूटभरही आरोप राहुलवर नाही. मग तुम्ही 1957 आणि 1987 मधले आरोप पुन्हा पुन्हा करता. तू नाहीस तर तुझा बाप तर भ्रष्ट होता, असेही त्यांनाही म्हणलं जातं. वेगळी गोष्ट म्हणजे ते सारे खटले आज हवेत विरले आहेत. तुम्ही 1984च्या दंगली आठवता का? कारण UPA पासून आजपर्यंत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, हिमाचलसारखी काँग्रेस सरकारे दंगामुक्त राहिली. दंगलवादी संस्कृतीचे लोक राहुलच्या सरकारांवर दंगलखोर असल्याचा आरोप करू शकत नाहीत. मग म्हणतात तुझा बाप तरी दंगेखोर होता ना. जे दोष राहुल गांधीमध्ये सापडत नाही ते त्यांच्या पूर्वजांमध्ये शोधले जातात आणि इतके दोष पूर्वजांवर लादले गेले आहेत की बहुतेक काही शिल्लकच राहिले नसेल. मागे वळून पाहिलं तर मान्य करावं लागेल, जितकी मानवी आणि राजकीय दोष तुम्ही कल्पना करू शकता त्यापैकी एकही राहुल गांधीमध्ये सापडणार नाही. खरं तर वारंवार नेहरू, इंदिरा, राजीव, औरंगजेब, गजनी, गौरी, पृथ्वीराज चव्हाण यांची नावं घेण्याचा अर्थच हा आहे की राहुलमध्ये स्वतः काही कमतरता त्यांचे विरोधकांनाही सापडत नाहीत असं आम्हाला कदाचित वाटते. आणि हे त्यावेळी जेव्हा गेली 12 वर्षे राहुलभोवती IB, रॉ आणि विविध प्रकारचे फुलछाप काँग्रेसी घुसून दिवसरात्र नजर ठेवली जाते. पेगासससारखा साधनांनी त्यांच्या फोनपर्यंत पाळ ठेवली जाते. तरी जर 12 वर्षांनंतरही त्यांच्या चरित्रांबद्दल, भ्रष्टाचाराबद्दल, पैशांच्या व्यवहारांबद्दल किंवा इतर कोणताही कमकुवत मुद्दा सापडला नाही तर मान्य करा,
अशा तोडीचा माणूस या पृथ्वी तळावर दुसरा होणे नाही. अशा भारतीय राजकारणाच्या राक्षसी जंगलात घाणेरडे दात, लांब दाढ्या आणि टकले डोके असलेल्या रक्तपिपासू राक्षसाच्या गर्दीत जर एखादा तेजस्वी ज्ञानी मनुष्य दिसत असेल तर ते आहेत राहुल गांधी. आणि म्हणूनच तो माझा आवडता नेता आहे. मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ मला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.